आजची गोष्ट नीट ऐका. कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल. नमस्कार, माझं नाव वैशाली आणि माझं तळे फाट्यावर छोटंसं मिसळ हाऊस आहे. मिसळ प्रेमी असाल तर तुम्ही अवश्य भेट द्यायला या. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूयात. एक प्रवासी रस्त्याने चालला होता. त्याने पाहिलं 3 माणसं मोठमोठे दगड फोडत होती. तो पहिल्या माणसाकडे गेला आणि विचारलं, "तू काय करतोस?" तो रागाने म्हणाला, "दिसत नाही का? दिवसभर दगड फोडतोय. नशीबच खराब आहे माझं." प्रवासी दुसऱ्या माणसाकडे गेला, तर तो माणूस म्हणाला, "मी माझ्या कुटुंबासाठी पैसे कमावतोय. काम आहे म्हणून करतोय." प्रवासी तिसऱ्या माणसाकडे गेला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. तो म्हणाला, "मी फक्त दगड फोडत नाही तर एक सुंदर मंदिर उभारत आहे." तिघेही तेच काम करत होते. तोच उन्हाचा त्रास, तोच घाम. पण तिघांच्या विचारात जमीन आसमानचा फरक होता. काही वर्षांनी पहिला माणूस अजूनही तक्रारीच करत होता. दुसरा आपलं आयुष्य कसंबसं जगत होता. आणि तिसरा, तो त्या मंदिराचा प्रमुख कारागीर झाला. लोक त्याच्या कामाचं कौतुक करू लागले. कारण त्याने कामाला ओझं नाही तर ध्येय मानलं होतं. मग तुमचंही आहे का असं कोणतं ध्येय? ते मला जरूर कळवा. आणि हो, फक्त लाईक करू नका, तर ही गोष्ट स्वतःच्या आयुष्यात उतरवा. मेहनत करा, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा.